नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा लाडका गणेश. सो आज आपण पुन्हा एकदा चाललो आहे भटकंती करायला आणि आज आपल्यासोबत आपली पूर्ण सर्व फॅमिली आहे. माझ्या पूर्ण जॉईंट फॅमिली आहे. सर हे माझे वडील, माझी आई आणि माझी बहीण गेले बाहेर. सर बाकीचे पण आता येतील, ते सर्व आपण डायरेक्ट दादरला भेटू आपण. मित्रांनो, हे आपली कोल्हापूर सिरीज होणार आहे आणि ह्या कोल्हापुरी सिरीजला तुम्ही चांगला प्रतिसाद द्याल. तर मित्रांनो, आपण आता दादर स्टेशनला आलो आहे आणि दादर स्टेशनला आपली सर्व फॅमिली पाणी मागत आहे. हे माझे भाऊ आहेत आणि पाणीमध्ये सर्व फॅमिली माझी. आणि आता आपण आपली गाडी 8:30ला गाडी येईल ते, त्या गाडीने आपण डायरेक्ट आपण कोल्हापूरला जाणार आहोत. सो मित्रांनो, फायनली ट्रेन आलेली आहे आपली आणि आपण या ट्रेनने जाणार आहोत कोल्हापूरला. कोल्हापूर कोल्हापूर चला. चला, या सर्व आपले मित्र, आपली फॅमिली इकडे आहे, ट्रेनमध्ये चढण्यासाठी सज्ज आहेत. चला चला मित्रांनो, फायनली आपण ट्रेनमध्ये चढतोय आता. चला मित्रांनो, आपण फायनली आपण ट्रेन पकडले आणि सर्व बसलेले सर्व सीटचे अरेंजमेंट झाले आता. आणि आता फक्त 5 जण ठाण्यावरून चढणार आहेत, त्यांच्या आता वाट बघूया आपण. ठाणा कधी येते. चला, बाकीचे इकडे दिसतंय तरी काय, लाईट लावू ना, लाईट. चला मित्रांनो, ही ट्रेन महालक्ष्मी एक्सप्रेस आहे आणि रोज रात्री 8:15 वाजता CSMTवरून सुटते. मित्रांनो, आपण आता बाकी सर्व आलेले आहेत. हे आपले पूर्ण फॅमिली मेंबर आहेत. चला मित्रांनो, आपण आता जेवायला बसलो आहे, कारण आपण लेट म्हणजे लवकर आपण निघालो होतो. सो त्यामुळे आपण सगळं जेवण वगैरे सगळं बाहेर जेवण आलो होतो घरातूनच बनवून. सो आता बसलो जेवायला. बघा, सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचे भाजी वगैरे सर्व घेऊन आले आहेत. चपाती भाजी, इकडे चपाती आहे. आपले काय तर हे भाजी वगैरे आणलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची. आपले बाकीची बाकीची इकडे जेवायला बसले आहेत. हा घेतलंय. तर मित्रांनो, फायनली आपण आता कोल्हापूर स्टेशनला उतरलो आहे आणि बरोबर टायमामध्ये ट्रेन आहे. सर्व उतरलो आपल्या पाठीमागे सर्व आहेत आपले फॅमिली मेंबर्स. तर पुढे जाऊया आपण. चला. सो गाईज, फायनली आम्ही निघालो आहे आता रूमवरती. तर चला बघूया. हां, थंडी थोडी आज कमी वाटते. बघूया
ट्रॅव्हलिंग वगैरे चला बरी वाटते चांगलं. तर आत्ता सध्या तरी थंडी मला एवढी काय वाटत नाही आहे, कमी वाटते थंडी. तर काही दिवसापूर्वी थंडी खूप होती, कारण इकडचे स्थानिक लोक पण बोलत होते थंडी खूप आहे म्हणून. तर आता थंडी तर नाही आहे एवढी. हां चला चला चला. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. तर मित्रांनो, जसं स्टेशनच्या बाहेर आल्यावरती इथे 20-20 रुपयाप्रमाणे रिक्षा भेटतात. आणि जर रिक्षाने नसेल जायचं झालं तर जस्ट आणखी बाहेर आल्यावरती तुम्हाला एक एस टी बस तुम्हाला 5-5-7-7 रुपयाला तुम्हाला महालक्ष्मीपर्यंत तुम्हाला सोडू शकतात. या अशी बस असेल, ह्या बस जायचं आहे आपल्याला. बघतोय काय चला का पुढनं बघू जाऊया काय, पुढून जाऊया काय. मित्रांनो, आपण त्या बसने आलो. त्या बसची तिकीट 10-10 रुपयेप्रमाणे आपण बिंदू चौकामध्ये आलो आहे. आणि आपण बिंदू चौकामध्ये आपली रूम बुक आहे. इकडे उतरून आपण चाललो होतो रूमवरती. तर चला आपण आता डायरेक्ट रूमवरती भेटूया. मित्रांनो, माझा एक मित्र कोल्हापूरचाच रहिवासी असल्यामुळे त्याच्या मदतीने बिंदू चौकामध्ये ही रूम मी आधीच बुक केली होती. बिंदू चौक हा महालक्ष्मी मंदिरापासून 2 ते 3 मिनटावरती आहे. आणि या रूमचं 24 तासाचं भाडं 4,000 इतकं आहे, कारण मी सीजनच्या टायमाला आलो होतो म्हणून. ऑक्टोबर ते डिसेंबर हा सीझनचा काळ आहे. आणि या काळात तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही रूमचं आणि गाडीचं आधीच ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून ठेवा, कारण रूम आणि गाडी मिळत नाही. तर मित्रांनो, आपण आता रूमवरून आपण फ्रेश वगैरे झालो. आणि फ्रेश झाल्यावरती आलो आता बाहेर आलो होता. पण गाडीचे अरेंजमेंट आपण चाललं आहे, पण गाडीचे काही अरेंजमेंट होत नाही आहे. तर बघूया. सध्या तरी एकाला विचारलं आहे, आता गाडीवाला येतो आहे. बघूया आता तो आता किती घेईल काय, आता काय माहिती नाही. तो आता आल्यावरतीच कळेल. तर आम्ही आता ह्याच पाठीमागे राहिलो होतो. पाठीमागे तुम्हाला ह्या रूमचे पुन्हा डिटेल्स मी देतो, किती रूम रेंट वगैरे किती काय आहे ते तुम्हाला सर्व काय सांगतो. तर मित्रांनो, फायनली आपली गाडी आली आहे. ही पाठीमागं आहे. ॲक्च्युली हे 7,000 देऊन आम्ही ही गाडी बुक केलेली आहे. सध्या आता सीझन चालू आहे. तर त्यामुळे इथे गाड्यांचं प्राईस पण खूप आहे, रेंट खूप आहे. रूमचं रेंट पण खूप आहे. तर रूमचं रेंट मी तुम्हाला नंतर सांगेनच. आता सध्या गाडी ही सध्या 7,000 देऊन आम्ही मागवलं आहे. तर चला 7,000मध्ये आम्ही आज करणार आहे कोपेश्वर मंदिर, नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी, कनेरी मठ, बाळूमामा, मेटके आणि आदमापूर अशी 5 ठिकाणे. ही गाडी आहे आपली 20 सीटर गाडी आहे. तर चला, तर आपल्या ही गाडी आपल्याला ह्या दादाने आपल्याला करून दिली आहे. आपले ह्या दादांना आपण कॉन्टॅक्ट केला आणि या दादाने आपल्याला ही गाडी करून दिली आहे. तर चला आपण जाऊया पुढे. या दादांचा मी नंबर तुम्हाला देतो. या दादांना तुम्ही आपलं इथं तुम्हाला ऑनलाईन बुकिंग जरी करायचं आहे रूम, तर या दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला नंबर देतो त्यांचा. तर सो मित्रांनो, फायनली आपण ट्रॅकमध्ये बसलो आहे. सर्व गाडी बसत आहे. तर मित्रांनो, आपण आता पहिला स्टार्टिंग आपण खिद्रापूरला जाणार आहे. कोपेश्वर मंदिर करणार आहोत. तर कोपेश्वर मंदिर आता महालक्ष्मी मंदिरापासून जेमतेम 75 किलोमीटर आहे. तर चला जाऊया आपण. एकदम चांगलं होते. चला अरे तू एकटाच गाडी मागे मग एकटा झोपायला मला शिकवलेली आहे. तुम्ही सर्व इकडे मागे एकटाच झोपणार. कार्यक्रम चालू होते. हा हा
मित्रांनो, सीझनचा काळ असल्यामुळे आम्हाला गाडीची अरेंजमेंटसुद्धा होत नव्हती. खूप प्रयत्न केल्यानंतर गाडीची अरेंजमेंट झाली, पण त्यामुळे गाडीसाठी 7,000 इतके पैसे मोजावे लागले आणि आमचा प्रवास 250 किलोमीटर इतका होणार होता. तर मित्रांनो, आपण आता सिद्धिविनायक मंदिराची इथे आलो आहे. म्हणजे रस्त्यामध्येच एक मंदिर लागलं आहे, त्या मंदिरामध्ये आलं आहे. सिद्धिविनायक मंदिर आहे. जाऊयात आतमध्ये. बघू शकता मंदिरा साईडचा पूर्ण परिसर कसा स्वच्छ ठेवला आहे. स्वच्छ नीटनेटका आहे, पाहू शकता. तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये. मित्रांनो, या मंदिराला ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर असेही म्हटले जाते आणि हा मंदिर 17व्या शतकातील म्हणजेच 250 वर्षाहून अधिक जुने आहे. त्यामुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्णपणे दगड आणि चुना वापरून बांधले आहे. हा मंदिर बांधण्यासाठी कोणत्याही लोखंडी वस्तू किंवा सिमेंटचाही वापर केला नाही. बघा तुम्ही कसं मित्रांनो, हा पूर्ण आहे जो हा नारळ आहे, हा पूर्ण दिसतोय. हा नारळाच्या पूर्ण आकाराचा हा पूर्ण केलेला आहे. पूर्ण हा नारळाच्या आकाराचा आहे आणि नारळाच्या मध्ये गणपती बसलेला आहे. तेव्हा मित्रांनो, पुन्हा नारळाच्या आकाराचं पूर्ण केलेलं आहे आणि आतमध्ये पूर्ण गणपती मंदिर होता. आहे सिद्धिविनायक मंदिर. चला, आपलं सिद्धिविनायकचं मंदिर झालं. तर मित्रांनो, आपण नारळाच्या आतमधला आता गणपती बघितला. सिद्धिविनायक मंदिर आहे हा बघितला. पण हा पूर्ण हा जो आहे पूर्ण हा नारळाच्या आतमध्ये नारळ आहे. नारळाचा म्हणजे पूर्ण आकार दिलेला आहे आणि नारळाच्या आतमध्ये हा गणपती मंदिर आपण मूर्ती बघितली ती नारळाच्या आतमध्ये.